नमस्कार, मी आपल्या सर्वांचा लाडका निलूभाऊ आणि आम्ही आलेलो होतो आज इकडे रील्स करायला. पण यायच्या अगोदर थोडंसं प्रश्नच होता की काय करायचं, कुठं करायचं, कसं करायचं. तेवढ्यात मग सुचलं की बाबा अप्पूला फोन लावा. मग आम्ही अप्पूला फोन लावला. मग अप्पूला म्हणला, अरे अप्पू असं असे रील्स करायचेत. मग अप्पू म्हणला, निलूभाऊ असं करू आपण, त्या एक ठिकाणी खूप छान लोकेशन आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ. म्हणलं ठीक आहे, तुला माहिती आहे, तू चल. मग अप्पू आम्हाला घेऊन गेला. आम्ही एक मस्तपैकी रील्स केल्यात, खूप छान छान रील्स केल्यात. वातावरण पण बघा किती छान आहे. अशा ठिकाणी आम्ही रील्स पण बनवलेले आहेत आणि एवढ्या छान रील्स तुम्हालाही आवडणार आहेत, नक्की आवडणार आहेत. कारण आम्ही तेवढी मेहनत घेतलेली आहे, प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्याच्या मागचं सगळ्या गोष्टी बारकाव्या आम्ही त्याच्यात काढल्या आणि आम्ही या ठिकाणी रील्स बनवलेल्या आहेत. आणि रील्स बनवताना पण बऱ्याचशा अडचणी येतात, काही होतात, पडणं लागणं झडणं ह्या सगळ्या गोष्टी घडतातच. काही कॉमेडी सीन घडतात. तसंच आमच्या अप्पूचं पण घडला, आमचा पण घडला. अप्पूला ज्यावेळेस म्हणलं, अप्पू तू डान्स कर, अप्पूने डान्सच केला नाही का. मग अशा पद्धतीने आम्ही अजून बऱ्याचशा त्यातल्या सोप्या स्टेप वगैरे घेतल्या. तुमच्यासाठी जेवढं आम्हाला चांगलं देता येईल तेवढा आम्ही बेस्ट दिला आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हसवलं आहे, डान्स पण केला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही एन्जॉय केलेल्या आहेत. तुम्ही पण एन्जॉय करा, सर्वांना सांगा. आणि आपला निलूभाऊ, या निलूभाऊला नक्की तुम्ही सपोर्ट करा. आणि सपोर्टच नाही तर आणि नीलू भाऊ, मी तुम्हाला वडापाव आणायला सांगितलेले, आणले का हो? अरे यार, आम्हीच हो का वडापाव आणायला सांगितले होते, परंतु मी कुठं होतो माहिती आहे का, एका शाळेमध्ये लहान लहान मुलं होते, त्यांना डान्स शिकवत होतो. शनिवारी त्यांची दिंडी आहे, त्या दिंडीची सराव घेत होतो. त्यामुळे त्या मुलांमध्ये इतका रमून गेलो की अप्पूने सांगितलेले मी वडापाव विसरलो, सॉरी बरं का अप्पू. सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. हा नाही आहे, मी मान्य करतो. ऐका बरोबर, हो. मी तुम्हाला म्हणलं का नीलू भाऊ मला मटणाची थाळी सांगा म्हणून? नाही नाही मी तुम्हाला म्हणलं का नीलू भाऊ मला चिकन थाळी सांगा नाही म्हणून? नाही नाही बिलकुल नाही. मी मागितलं काय? नाही, फक्त वडापाव मागितला होता. मग पण मी simple तुम्हाला आहे. सर्वांना, सगळ्यांच्या तुमच्या हॅलो गाईज, काय मी तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणतो, कारण ह्याचा वडापाव खायचा मी सीन घालवणार आहे. आता जाता ह्याला 2 वडापाव खाऊ घालतो आणि नंतर ह्याला समाधान मानतो. होय मित्रांनो, काय करू? नाही वडापाव टाकू का डायरेक्ट मटण थाळीला टाकू? नाही, वडापाव ठीक आहे. चालतंय चालतंय. सर्व माझे प्रेक्षक बंधू पण माझ्या सोबतच राहणार आहेत, ते पण मला सपोर्ट करतात, त्याच्यामुळे त्यांनाही वडापाव अपेक्षित असणार आहे. बरोबर बरोबर. तर मित्रांनो, नीलू भाऊने आता स्टार्टअप घेतलेला आहे. त्यांचा इंस्टावर पण चांगला कंटेंट चालू आहे आणि प्लस यूट्यूबला पण चांगलं कंटेंट चालू असल्यामुळं नीलू भाऊने एक डिसिजन घेतला आहे आणि ते परफेक्टच डिसिजन आहे. त्यांनी डायरेक्ट ब्लॉगिंग पण चालू केलेली आहे, त्याचबरोबर यूट्यूबवर शॉर्ट पण टाकत आहेत. आणि तसंच थोडंसं कॉमेडी पण, आम्ही वेबसिरीज म्हणा, डान्स म्हणा, ॲक्टिंग म्हणा, जे आमच्याकडनं होईल, शक्य होईल ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी तुमचा लागणार आहे आम्हाला सपोर्ट. तो गाईज महत्वाचं नक्की सपोर्ट करा आम्हाला आणि आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांनाही सांगा. धन्यवाद. आणि मित्रांनो, आम्हाला कोणाचाही सपोर्ट नाही. शून्यातून वर येण्याचा आमचा ही कार्यक्रम असेल. तर साधा मराठी माणूस, साधा भोळा मराठी माणूस काय करू शकतो जीवनात, काय दाखवू शकतोय तुम्हाला आणि काय करणार आहे पुढं, हे आम्ही कंटिन्यू तुम्हाला दाखवणारच आहे. आणि तर असंच आमची फक्त एकच अपेक्षा आहे मित्रांनो, जेवढं होईल तेवढं आम्हाला सपोर्ट करा. भले तुम्ही लाईक करू नका, शेअर करू नका, काय करू नका, फक्त वॉच करायचं काम करा, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. एवढंच आमची मनापासून अपेक्षा आहे. कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.